घरातलं थोरलं कुटुंब आता आपल्या सोबत आहे. सौ नीलिमा आणि निलेश सपकाळ. नमस्कार. नमस्कार. दोन्ही जाऊबाईंनी लव्ह स्टोरी आपली आपली तयार केली आणि लव्ह मॅरेजेस झाली त्यांची, छान असं म्हणायला हरकत नाही. तुमची काय स्टोरी होती? माझी स्टोरी म्हणजे मी मालाडला जॉबला होतो आणि तिथे समोरच्या ऑफिसच्या इकडे जॉब होते. जॉबला दोन्ही पण जॉबलाच होते. तर गाडी अशी कशी नाही, पण आमचं कसं आमच्या मॅडम जायच्या तर म्हणतात नाही का लव्ह सीन सगळं होतं. असेल म्हणता मनात पडले त्याचप्रमाणे मनात असेल तर पडले. पण नंतर मग आम्ही भेटायला लागलो, म्हणजे आमची भेट गाठ झाली. जवळपास आमचे पुढे पॉईंट्स होते, लव पॉईंट, त्यामुळे आम्ही तिकडे भेटायला येतो. अच्छा. आणि त्याचमध्ये मग बोलण्यामध्ये मग झालं की करूया आपण लग्न. क्या बात आहे. छान तुम्ही बोललात, छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि आता मस्त एक राऊंड खेळायचा आहे. आतमध्ये काही कार्ड्स लपवून ठेवलेत, पटापट शोधा. वहिनी बक्षिसं येतात त्याच्यामध्ये, जिंका. खेळूयात शोध मोहीम. थोरल्या जाऊबाईंसाठी पहिला क्लू आहे. सासूबाईंना हे अजिबात लागत नाही. वेळ सुरू होते आता. कोणती अशी गोष्ट आहे सासूबाईंना नाही लागत, तुम्हा सगळ्यांना आवडते, तुम्हाला लागते? वेळ कमी आहे, शेवटची 15 सेकंद. 3, 2, 1. वेळ संपली. या. नाही मिळालं. थंड पाणी लागत नाही सासूबाईंना, फ्रीज मध्ये ठेवलं होतं, तिकडे होतं. चला पुढचं शोधा. तुमच्या मिस्टरांना आवडणाऱ्या पदार्थासाठी लागणारा एक जिन्नस. वेळ सुरू होते आता. कोणता आवडता पदार्थ आहे तो यापासून बनतो? 3, 2, वेळ संपली. या. भजी आवडतात ना मिस्टरांना, आणि चण्याचं पीठ आहे ना आतमध्ये, त्याच्यामध्ये ठेवलं होतं डब्यामध्ये. कार्ड दोन्ही नाही सध्या खात नाहीत ना. सध्या खात नाहीत, पण आता काय, सध्या बक्षीस गेलं तुमचं. तुम्हाला मी देऊ शकतो माझ्यातर्फे आणि प्रेक्षकांच्या तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. धाकटं कुटुंब आता आपल्यासोबत आहे. सौ दीपिका आणि दिनेश सपकाळ. नमस्कार. नमस्कार. आता या लव्ह स्टोरीतले लेखक हे आहेत, त्याच्यामुळे आता स्टोरी यांना विचारायची. तुमची कशी काय लव्ह स्टोरी सुरू झाली? म्हणजे आम्ही 9वीत असताना शाळेमध्ये, 9वीपासून आमचं प्रेम आहे दोघांचं. खूप लवकर. खूप जुनच आहे. एकदा असं शाळेमध्ये असतात आम्ही, जरा पहिल्या सुट्टीमध्ये आमचा हिंदीचा पिरियड असतो, तो पिरियड होता. तर माझ्याकडे हिंदीचं पुस्तक नव्हतं. हिंदीचा वर्ग माझ्या शाळेच्या बाजूला होतो, वर्गाच्या बाजूला होती. अच्छा. तर मी धावत वरती येत होतो, तेव्हा ही माझ्या वर्गात होती, म्हणजे त्या मैत्रिणीला भेटायला गेलेली. तर आमच्या दोघांना धक्का लागला आणि मी खाली पडलो. खाली पडले ते पडलेच माझ्या प्रेमामध्ये. काय आवडलं यांच्यातलं एवढं? काय नाही, ऍटिट्यूड वगैरे ठीक होता. म्हणजे हुशार होते का शाळेत? हुशार होते. हुशार प्रेमाच्या बाबतीत हुशार आहेत एकदम. आणि मग कधी पकडले गेलात का एवढं लवकर हे प्रेम? नाही, पकडले गेलं म्हणजे मला असं प्रेमाची गाणी ऐकायला तेव्हा जास्तच आवडत, कारण की प्रेम नवीनच झालेलं, त्यामुळे गाणी ऐकायची प्रेमाची खूपच आवड होती. तर एकदा भावाने ऐकलं, रोज रोज तू प्रेमाची गाणी का ऐकतोस? बोला दादा असंच. तर एक दिवस दादाला समजलं बाहेरनं, दादाने मला तेव्हा खूप मारलेलं. पण तेव्हा प्रेम म्हणजे काय, अंगात एकदम जोश होता ना, त्यामुळे आपलं प्रेमाने करायचं म्हणजे करायचं. दादाने मारलं ना, तेच केलं शेवटी. त्यांचं पण नाही, त्यांचं नंतर यांच्याकडून शिकले, प्रेरणा घेतली. छोट्याकडून, म्हणून छोट्याचं पहिलं लग्न झालं ना. आणि आमच्या घरून एकदा असं जत्रा होती आमच्या इकडे, तेव्हा आम्ही तिघी बहिणी अशा जत्रेला गेलेलो आणि हे लोक मित्र वगैरे येत होती. तर तिकडून लांबून ह्यांनी हाक मारली आणि जस्ट मी पण बघायला बोलायला, आणि जस्ट माझ्या बहिणीने बघितलं. नंतर ह्याला तिने तुझा सांग, तेव्हा तिने पकडलं. बऱ्याच वेळा तुम्ही पकडले गेलाय. हो. गोड लव्ह स्टोरी आहे तुमची. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद. आणि आता असाच एक गोड राऊंड खेळायचा. आतमध्ये काही कार्ड्स लपवून ठेवलेत, पटापट शोधा. बक्षिसं जिंकायची आहेत तुम्हाला, त्यांची साथ तर तुम्हाला असणार आहेत. शुभेच्छा. खेळूयात शोध मोहीम. धाकट्या जाऊबाईंसाठी पहिला क्लू आहे. तुमचा मुलगा आयुषला हा पदार्थ अजिबात आवडत नाही. वेळ सुरू होते आता. कोणता पदार्थ आहे घरामध्ये जो त्याला आवडत नाही? शोधा. कोणता असा पदार्थ जो त्याला आवडत नाही? 3, 2, वेळ संपली. या. अरे चा, पहिला घालवलं बक्षीस.
ब्रेड आहे ना फ्रीज मध्ये, त्याला आवडत नाही, हो. तिकडे ठेवलं होतं. चला बघितलं नीट नाही बघितलं, पुढचं शोधा. घरात सगळ्यांना हा पदार्थ लागतो, पण सासू सासऱ्यांना जरा जास्त लागतो. वेळ सुरू होते आता. कोणता असा पदार्थ आहे जो दररोज सगळ्यांना लागतो? शोधा पटापट. 4, 3, 2, वेळ संपली. या वहिनी. नाही दोन्ही बक्षिसं घालवलीत तुम्ही. तुम्ही पण असंच केलं. चहा लागतो ना त्यांना जास्त, आणि चहा पावडरच्या डब्यामध्ये कार्ड होतं. बहिणी शोधायला पाहिजे होतं. मी नाराज झालो. आता तुम्हालाही मी देऊ शकतो माझ्यातर्फे आणि प्रेक्षकांच्या तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. आणि आता खेळामध्ये बोनस मार्क द्यायची वेळ आली आहे. सासूबाई, जादूचं कार्ड ठेवा, याच्यामध्ये 10 बोनस मार्क लिहायचे. दोघींपैकी एकीच नाव लिहायचं बरं का, नाही तर देऊयात कोणाला तरी. तसं मागाशी म्हणलं तसं नाही करायचं बरं का आता.